विद्यार्थी मित्रांनो, तुमचं MSG गुरु टेक ह्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आदिवासी शिक्षक भरती किंवा आदिवासी विभागामार्फत जेवढ्या काही परीक्षा होतात त्या सर्व परीक्षेसाठी हे व्हिडिओ अत्यंत उपयोगाचे असे आहेत। या अगोदर मी 2 भाग बनवलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 161 पासून बघणार आहोत। बघा 161 नंबरचा प्रश्न जो आहे त्यामध्ये 5 एप्रिल 2016 रोजी नोएडा येथून स्टार्टअप इंडिया या योजनेची आणि योजनेसाठीच्या संकेतस्थळाची सुरुवात केली होती। त्यामधून अनुसूचित जमातीमधील व्यक्ती आणि महिलांमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा या हेतूने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। 162 नंबरचा प्रश्न आहे, 4892 मीटरचा शिखर सर करणारी अरुणिमा जगातील पहिली अपंग महिला होण्याचा मान मिळवला। 163 नंबरचा प्रश्न आहे, 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरवणे हे आहे। 164 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग त्याचा कलम आहे 338। 165 नंबरचा प्रश्न आहे, अनुसूचित जमाती आयोग 338A। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे आर्टिकल आहेत आर्टिकल संदर्भात पण प्रश्न हे वेगवेगळ्या परीक्षेला विचारले जातात। तुम्हाला सोपं लक्षात ठेवण्याची टेक्निक आहे, अनुसूचित जाती आयोग असं म्हटले 338 आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST तर 338A असं तुम्हाला लक्षात ठेवता येईल। 166 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग 1992 साली त्या ठिकाणी अस्तित्वात आला। 167 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 1993 साली त्या ठिकाणी अस्तित्वात आला। 167 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 1993। 168 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग 2007 रोजी आला। 169 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे? योग्य उत्तर आहे उत्तर सीमेला। 170 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? योग्य उत्तर आहे नर्मदा नदी। 171 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? नंदुरबार। 172 नंबरचा प्रश्न आहे, झाबुआ हा आदिवासी भाग मध्य प्रदेश या राज्यात आहे। 173 नंबरचा प्रश्न आहे, फिगरीन ऑफ गोरादेव ही गुजरात प्रदेशातील कला आहे। 174 नंबरचा प्रश्न आहे, वारली पेंटिंग मूळची महाराष्ट्रातील आहे। 175 नंबरचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे 2 प्रकार आहेत। 176 नंबरचा प्रश्न आहे, बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना 4थ्यांदा विराजमान झाले आहेत 2018। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला न्यूजपेपरमधून जी येणारी माहिती आहे किंवा वर्ष किंवा 5 वर्षानंतर नवीन त्या ठिकाणी पंतप्रधान हे बदलत असतात, त्याची अपडेट घेणं पण तुम्हाला गरजेचं आहे। बघा या ठिकाणी बांगलादेशचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या असलेल्या हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी उत्तर बांगलादेशमधील तुंगीपाडा येथे झाला आहे। 178 नंबरचा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्येमध्ये 21 वेळा येणारा अंक कोणता आहे? तर तो 1 आहे। 179 नंबरचा प्रश्न, 1 ते 100 या संख्येमध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता आहे? तर तो 0 आहे। 180 नंबरचा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्येमध्ये 3 अंकी संख्या एकूण किती आहेत? तर ती 1 आहे। 172 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार 2018 कोणाला जाहीर झाला? तर ते आहे अमिताभ घोष। 183 नंबरचा प्रश्न आहे, मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतली? जोर मथगा। म्हणजे बघा ते वर्ष आणि एकूण 5-5 वर्षामध्ये जे
मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, तर ते वर्ष पण तुम्ही वेळोवेळी माहिती घेणं गरजेचं आहे. बघा 184 नंबरचा प्रश्न आहे. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह हे आहेत. 185 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई हे आहेत. आता ते 5 वर्षानंतर बदललेले आहेत, हे लक्षात घ्यावे. 186 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कठेरिया हे आहे, ते सुद्धा आता बदललेले आहेत. त्या संदर्भातला व्हिडिओ मी MSG गुरु टेक ह्या चॅनलला टाकलेला आहे, तो बघून घ्यावा. 187 नंबरचा प्रश्न आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला होता. त्यांना 2015 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मृत्यू दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी झालेला आहे. 188 नंबरचा प्रश्न आहे. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महात्मा फुले यांना संबोधले जाते. 189 नंबरचा प्रश्न आहे. हिंदुस्थानचे मार्टिन लुथर किंग म्हणून राजाराम मोहन राय यांना संबोधले जाते. 190 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा फुले यांना संबोधले जाते. 191 नंबरचा प्रश्न आहे. सन 2017 साठीचा स्कोच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर हा पुरस्कार ममता बॅनर्जी यांना देण्यात आला होता. 192 नंबरचा प्रश्न आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या सूर्यमालेतल्या सर्वाधिक दूरवरच्या लघुग्रहाचे नाव फार आउट हे आहे. 193 नंबरचा प्रश्न आहे. कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी यांनी सर्वप्रथम जव्हार संस्थानामध्ये वेठबिगारी पद्धत बंद केली आणि तलासरी या ठिकाणी वनवासी विद्यार्थी प्रकल्प स्थापन केला. तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा मंडळ स्थापन केले. 194 नंबरचा प्रश्न आहे. बापूराव कृष्णाजी देशमुख यांनी आदिवासी समाजातील भगत व बंधुगिरीविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्याप्रमाणे ते अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात त्यांची विशेष भूमिका राहिली होती. 195 नंबरचा प्रश्न आहे. श्रीमंतराजे विश्वेश्वरराव धर्मराव महाराज हे गोंडवाना या नियतकालिकाचे संपादक राहून त्यामधून त्यांनी आदिवासीमध्ये जागृती केली होती. 196 नंबरचा प्रश्न आहे. पांडुरंग ढवळा साबळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे आदिवासींचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासंबंधी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना स्थापन करून आदिवासीमध्ये जागृती निर्माण केली. 197 नंबरचा प्रश्न आहे. महादेव गोपाळ कडू यांनी ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळ आणि आदिवासी समाजोन्नती संस्थांची स्थापना करून आदिवासी समाजाची जागृतीचे कार्य केले आहे. 198 नंबरचा प्रश्न आहे. जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुखदेव बापूराव उईके यांनी सुरू केले होते. 199 नंबरचा प्रश्न आहे. आमच्या गावात आम्ही सरकार अशी घोषणा देवाजी तोफा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावात करून आदिवासींचा पारंपरिक हक्क सिद्ध केला. 200 नंबरचा प्रश्न आहे. व्यंकटेशन अन्नम हे गोंडी संस्कृतीचे संशोधक आहेत. 201 नंबरचा प्रश्न आहे. अंध आदिवासी जमातीमध्ये 5 पालवीची पूजा करतात. त्यामध्ये आंबा, जांभूळ, सोदळ, उंबर, रुई हे आहेत. 202 नंबरचा प्रश्न आहे. विल्यम क्रमू यांनी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स हा ग्रंथ प्रसिद्ध केला. 203 नंबरचा प्रश्न आहे. 1935 मध्ये वेरियर एल्विन शामराव हिवाळे यांचा गोंड आणि भिल्ल सारख्या आदिवासी जमातीमध्ये प्रचलित असलेल्या लोकगीतावर प्रकाश टाकणारा सॉंग्स ऑफ फॉरेस्ट नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर एक लोकगीतावरील ग्रंथ 1944 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याचे नाव फोक सॉंग्स ऑफ मेडिकल हिल्स हा आहे. 204 नंबरचा प्रश्न आहे. वेरियर एल्विन यांचे फॉक टेल्स ऑफ महाकोश आणि मिथ ऑफ मिडल
इंडिया हे 2 ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. 205 नंबरचा प्रश्न आहे. 1972मध्ये J.F. वेव्हिट यांचे गोंड माडिया या आदिवासीमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथावर प्रकाश टाकणारे रुलिंग रचेल ऑफ प्रोहिस्टोरियल टाइम्स इन इंडिया या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर 1973 साली स्टेफन फॅक्स यांचे ॲबॉरिजिनियल ट्राइब्स इन इंडिया या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे किंवा झाले होते. 206 नंबरचा प्रश्न आहे. R.V. इथोवेल यांचा ट्राइब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे या नावाचा ग्रंथ 1975 साली प्रकाशित झाला. 207 नंबरचा प्रश्न आहे. ना.गो. चाफेकर यांनी काथोडी ठाकर या आदिवासी जमातीच्या कथाचे संकलन केले आहे. 208 नंबरचा प्रश्न आहे. 1945 साली K.J. सावे यांचा द वारलीज या नावाचा आदिवासी लोकसाहित्याच्या संदर्भातील ग्रंथ प्रकाशित झाला. 209 नंबरचा प्रश्न आहे. 1946 साली S. हिवाळे यांचा द प्रधान रूप द अप्पर नर्मदा व्हॅली या नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. यामध्ये त्यांनी प्रधान जमातीमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथा लोकगीतांचा संक्षिप्त स्वरूपामध्ये विचार केलेला आहे. 210 नंबरचा प्रश्न आहे. 1949 साली प्रकाशित झालेले अमंग द गोंड्स ऑफ आदिलाबाद हे सेतू माधवराव पगडी यांचे पुस्तक आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणारे आहे. त्यामध्ये त्यांनी प्रधान, गोंड, कोलाम या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनासंबंधी तसेच लोककथांचाही परिचय करून दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 59 प्रश्न या ठिकाणी MSG गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 4मध्ये आपण राहिलेले प्रश्न किंवा जे 50 प्रश्न अजून त्या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे व्हिडिओ टाकणार आहे हे तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचतील. धन्यवाद.